भुजबळांना राज्यसभेत पाठवण्याची दादांची इच्छा होती, अमोल कोल्हे यांचा मोठा दावा. भुजबळांना राज्यसभेत पाठवण्याची दादांची इच्छा होती, अमोल कोल्हे यांचा मोठा दावा. तर अमोल कोल्हेंची सरकारवर जोरदार टीका. कुंभमेळ्यातील वृक्षतोडीला केला निषेध. शिवरायांचं पर्यावरण धोरण जागवा, विनाकारण झाडं कापणं थांबवा, अमोल कोल्हेंचं आवाहन. बारामतीमधील कार्यकर्त्यांचा मोठा निर्णय. दिवंगत नेते अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीच्या मागणीसाठी निर्णय. सहकारी संस्थांच्या माध्यमातून ठराव करून अपघाताच्या चौकशीची मागणी करण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन. बिग वन प्रकरणातील आरोपांवर राहुल कुल यांचं स्पष्टीकरण. वस्तुस्थिती पाहून आमच्यावर आरोप करावेत, आम्ही भक्कमपणे मुलीच्या पाठीशी, जाणीवपूर्वक आमची बदनामी केली असावी, राहुल कुल यांचं वक्तव्य. मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणी एसीबीकडून पोलीस कंट्रोल रूममध्ये चौकशी. तक्रारदारानं झिरवळ्यांच्या सचिवावरही नाव घेतलं. आणखी काही नावं समोर येणार का, याकडे लक्ष. प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप. मोदींनी भारताचं सार्वभौमत्व गहाण ठेवलं. पंतप्रधानांवर वैयक्तिक ब्लॅकमेलिंगचा दबाव. रत्नागिरी वासियांसाठी खुशखबर. विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम अंतिम टप्प्यात. 1 मे पर्यंत धावपट्टी आणि विमानतळ उड्डाणासाठी सज्ज होणार. मंत्री उदय सामंतांची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कथित बदनामी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी. राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर राहणार. वसई विरार महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न. स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड. बहुजन विकास आघाडीचे प्रफुल्ल साने सभागृह नेतेपदी, भाजपच्या मनोज पाटलांची विरोधी पक्षनेतेपदी निवड. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.